श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे गुणी बायको। वैष्णवीचं लग्न अगदी आनंदात आणि थाटामाटात पार पडलं होतं। पुण्यात शिकलेली, हुशार, गोड स्वभावाची मुलगी आणि आता तिचं लग्न झालं होतं अमोलशी। एका मध्यमवर्गीय घरातील मुलगा, पण सुसंस्कृत, प्रेमळ आणि जबाबदार। लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी वैष्णवीने सासरी प्रवेश केला। अंगणात रांगोळी काढलेली होती, समई तेवती होती, फुलांचा सुगंध दरवळत होता आणि वऱ्हाड अजूनही घरात वावरत होतं। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजपासून ती नव्या घरातली सून होती। सासूबाई सुरेखाबाई एका कडक स्वभावाच्या, पण घरासाठी जीव ओवाळून टाकणाऱ्या स्त्री। यांनी तिचं अगदी सौम्य स्वागत केलं। चेहऱ्यावर फारसं हसू नव्हतं, पण नजर टोकदार होती। तुला घरातल्या सगळ्या नियमांचं पालन करावं लागेल। इथे उठायचं ठरलेल्या वेळेवर, स्वयंपाकात थोडंफार लक्ष द्यावं लागेल। पोह्यापासून पुरणपोळीपर्यंत सगळं यायला हवं। आणि हो, आमचं घर म्हणजे काही शोपीस नाही, कामात मन लाव। वैष्णवीने मान डोलावली। मनात मात्र भीतीची एक लहर पसरली होती। पहिल्याच दिवशी सकाळी ती उठली तेव्हा घरात सगळे कामात व्यस्त होते। मधुरा, तिची नणंद, तिचा घटस्फोट झाला होता। ती कॉलेजमध्ये प्राध्यापिका होती आणि घरात कुठलीच गोष्ट तिला पटत नव्हती। कायम तणाव, नाराजी तिच्या चेहऱ्यावर झळकत असे। वैष्णवीने पहिल्यांदा चहा बनवला, साधा चहा, पण तो मधुराच्या तोंडाला आवडला नाही। इतका पातळ कसा केला ग चहा? इथे रोज असंच चालणार का? सुरेखाबाई चुकचुकल्या। पहिलाच दिवस आहे ग, शिकेल ती, पण शिकण्याची तयारी हवी लागते। वैष्णवीने गप्पच राहणं पसंत केलं। रडणं मनात होतं, पण चेहऱ्यावर फक्त एक सौम्य हसू। तिला आईची आठवण आली। आई म्हणायची, नवीन घर म्हणजे परीक्षेचं मैदान, तुझा स्वभावच तुझं शस्त्र। दुसऱ्या दिवशी ती मंदिरात आरती करत असताना सुरेखाबाईंनी तिच्याकडे पाहून विचारलं, श्लोक येतात ना तुला? वैष्णवीने हळूच उत्तर दिलं, काही मोजके येतात, पण शिकायला आवडेल। मोजक्याने भागत नाही हो इथे। सकाळी संपूर्ण अभिषेक, नंतर श्लोक आणि आरती। लग्न झालं म्हणजे जबाबदारी आली। ती परत गप्प झाली। मनातलं स्वप्न जरा भंगलं। तिला वाटायचं लग्नानंतर तिचं सासर तिला प्रेमानं वागवेल, पण इथे तर तिची प्रत्येक गोष्ट चूक ठरत होती। दिवस सरत गेले। ती दररोज छोट्या छोट्या गोष्टी शिकू लागली। कोणत्या वेळेस कोणती कामं, सासूबाईंच्या आवडीचे पदार्थ, मधुराच्या सवयी, घरातल्या प्रत्येकाची रुची। तिला कुठेच तक्रार नव्हती, फक्त सगळ्यांच्या नजरेत आपली होण्याची इच्छा होती। एकदा ती स्वतःहून गोड शिरा बनवते, आईची खास रेसिपी। सगळ्यांनी खाल्ला, पण कोणी काही प्रतिक्रिया दिली नाही। फक्त मधुराने एक कटू वाक्य टाकलं, आई, उगाच शिरामध्ये मीठ घालू नका म्हणावं, गोडात काय कायसे चव गेलीये। वैष्णवीने डोळ्यात पाणी लपवलं। रात्री ती आपल्या खोलीत एकटी होती। अमोल कामावर गेला होता। ती आईच्या आठवणीत हरवली। आईने एकदा सांगितलेलं वाक्य आठवलं, कधी कधी गोड बोलणं साखरेसारखं नसतं, पण शांत राहणं औषधासारखं असतं। दुसऱ्या आठवड्यात एक संधी चालून आली। घरात व्रत होतं, देवीची पूजा। सासूबाई थोड्या थकल्या होत्या। वैष्णवीनं म्हटलं, आई, तुम्ही थोडा आराम घ्या की, मी सगळं करते। सुरेखाबाईंनी चकित होऊन पाहिलं, माझ्या पद्धतीने करशील का? शिकवायला विसरू नका आई, ते आई तोंडून नकळत आलं, पण त्या शब्दाने सुरेखाबाई काही क्षण स्तब्ध झाल्या। पूजा अगदी त्यांच्याच पद्धतीने झाली। प्रसाद बनवला, मांडणी केली, आरतीही झाली आणि सगळे सुरेखपणे। त्या दिवशी सुरेखाबाईंनी पहिल्यांदाच सगळ्यांसमोर म्हटलं, ठीक केलं आज, थोडं जरा सावध राहायला हवं, पण चांगला प्रयत्न केला। वैष्णवीच्या मनात एक छोटासा आनंदाचा अंकुर उमलला। प्रयत्नांचं पहिलं बीज रुजतंय असं वाटलं। रात्री अमोल आला
तेव्हा वैष्णवी त्याला सगळं सांगत होती. ते चांगलं केलं ह्या 4 शब्दांनी माझा संपूर्ण दिवस उजळून गेला. अमोल हसत म्हणाला, मला गुणी बायको मिळाली आहे. वैष्णवी हसली, पण त्याच्या मिठीत डोळ्यातले अश्रू ओघळले. दुसऱ्या दिवशी मधुराचं काहीसा मूड खराब होता. कॉलेजमध्ये काहीतरी झालं होतं. ती एकटी जेवत होती. वैष्णवीने चपात्या वाढल्या आणि हळूच विचारलं, तुमचं आवडतं पुस्तक कोणतं? मधुरा थोडी चकित झाली. का विचारतेस? वाचनाची आवड आहे ना मला. म्हणजे जर तुमचं आवडतं पुस्तक असेल तर वाचायला सुरुवात करू शकते. कुठून सुरुवात करावी हे कळत नाहीये. मधुराच्या चेहऱ्यावर एक हलकीशी रेघ उमटली. ती कुठे हसली, कुठे नाही हेच कळेनासं झालं. श्रीमंताचं पुस्तक आहे एक, द फाउंटन हेड. आवडलं तर सगळं आवडेल. ती बोलून गेली आणि वैष्णवीने लक्षात ठेवलं, संवादाचं बीज पडलेलं होतं. त्या रात्री वैष्णवीने आपल्या डायरीत लिहिलं, सासर म्हणजे परीक्षा नव्हे तर एक शाळा आहे. शिकत राहायला हवं आणि कुणाला बदलण्याचा प्रयत्न न करता त्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करायला हवा. घरातले सगळे जेवायला बसले आहेत. वैष्णवीने खास करून सगळ्यांच्या आवडीप्रमाणे छोट्या गोष्टी केल्या आहेत. मधुरासाठी उकडलेली भाजी, सुरेखाबाईंसाठी गरम फुलके आणि दिराच्या मुलीसाठी गुलाबजाम. कोणी काही बोलत नाही, पण कोणी नकार देत नाही आणि तिला पहिल्यांदा जाणवतं, मनाचं घर कधी तयार होतंय हे कळत नाही. लग्नाला महिनाभर होत आला होता. घरातले व्यवहार, वेळा, सवयी, हळूहळू वैष्णवी त्या प्रत्येकात मिसळत होती. पण एक गोष्ट मात्र वारंवार बोचत होती, मान्यतेचा अभाव. ती जेवढं प्रेमाने करत होती तेवढ्याच कठोर नजरा तिला भेटत होत्या. आणि एक दिवस कायम लक्षात राहील असा कटू प्रसंग घडला. सकाळची वेळ. वैष्णवी स्वयंपाकघरात चपात्या करत होती. दारावरची बेल वाजली. काकू, सुरेखाबाईंच्या दिराची बायको मधुरा काकू घरी आल्या. काय सुरेखा, ही नवी सून आहे ना तुमची? दिसते गोड, पण हल्लीच्या पोरींवर फारसा विश्वास ठेवू नका. सगळं दाखवायचं पण करत नाही काही. सुरेखाबाई काही बोलल्या नाहीत, फक्त हसल्या. वैष्णवी बाहेर आली, नमस्कार केला. मधुरा काकू हसून म्हणाल्या, तू एवढी शिकलेली म्हणे, मग गॅसजवळ काय करतेस? नोकरीला केव्हा लावणार आहात हिला? सगळे हसले, पण वैष्णवीला टोचलं. तिला तिच्या शिक्षणाची ओळख करून द्यायची होती, नाहीतर ती केवळ सून म्हणूनच ओळखली जाणार होती. त्या दिवशी रात्री ती अमोलला म्हणाली, तुला वाटतं का मी काही करू शकते? माझं शिक्षण काही उपयोगात आणू शकते? अमोल शांतपणे म्हणाला, हो, पण तू घरात सगळ्यांची मनं जिंकतेस, ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे. ती हसली, पण तिच्या डोळ्यात विचार होता. माझा स्वभाव हा माझा गुण आहे, पण माझं ज्ञान, माझं शिक्षण मी का लपवायचं? एक आठवडा पुढे गेला. सुरेखाबाई आणि मधुरा तावातावाने बोलत होत्या. माझी सोनाली, मधुराची मुलगी, 12वीला आहे, पण अभ्यासात लक्ष नाही तिचं. लक्ष कधी मोबाईलवर तर कधी टीव्हीवर. शिकवण्या लावल्या, पण त्या काही जमल्या नाहीत. वैष्णवी त्यावेळी स्वयंपाकघरात होती, पण हे बोलणं तिच्या कानावर पडलं. ती संध्याकाळी मधुराला विचारते, ताई, सोनालीला मी थोडा वेळ दररोज अभ्यास घेऊ का? मधुरा अविश्वासाने बघते. तू? हो, मी गणित आणि विज्ञानात पदवी घेतली आहे. कॉलेजमध्ये सुद्धा ट्युटर म्हणून काम केले थोडं. सोनालीला आवडेल, मला जमतं. मधुराच्या नजरेत शंका होती, पण ती काहीच म्हणाली नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सोनाली अभ्यासासाठी बसली. वैष्णवीने तिला प्रेमाने समजावलं, सोप्या उदाहरणांनी समजावलं आणि हसत हसत अवघड सूत्र शिकवली. पहिल्याच दिवशी सोनाली म्हणाली, आजी, मला बाई आवडल्या, आता रोज शिकवायचं. सुरेखाबाईंनी शांतपणे डोकं हलवलं.
एक नवीन दृष्टिकोन साकारत होता. वैष्णवी आता फक्त सून नव्हती, ती शिक्षिका बनत होती, घरातल्या मुलीची मैत्रीण बनत होती. मग एक मोठा प्रसंग होतो. घरात गुढीपाडव्याची तयारी सुरू होती. सगळ्यांनी ठरवलं होतं यावेळी महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवायचा. मधुरा आणि सुरेखाबाई दोघी आपसात बोलत होत्या. आपल्या पिढीतल्या बायकांनी एकतरी गोष्ट सादर करावी. वैष्णवी म्हणाली, का नाही, आपण काहीतरी छोटं नाटक करू शकतो. एका सुनेचं नात्यांमधून उलगडणारा अनुभव, सासू-सुनेच्या गोड संबंधावर. सासूबाईंनी थेट म्हणालं, तुला काय माहिती सून म्हणजे काय असतं? 4 दिवस झाले नाही तुला येऊन आणि ज्ञान पाजळतेस. तो आवाज जरा मोठा झाला. उपस्थित सगळ्यांनी ऐकलं. वैष्णवी शांत राहिली, फक्त डोळ्यातलं पाणी पुसलं. त्या रात्री ती एकटीच गच्चीवर बसली होती. अमोल शेजारी आला. आईचा स्वभाव आहेच तसा, पण तिने काही वेळा योग्य गोष्टीसुद्धा चुकीच्या पद्धतीने मांडल्या आहेत. मला माहिती आहे तुझं मन दुखावलंय. वैष्णवी डोळे मिटून म्हणाली, कधी कधी मनाचा आवाज ऐकण्यापेक्षा मौन बरा वाटतो. पण तो मौन म्हणजेच कमजोरी नाही, सहनशक्ती असते. अमोलच्या डोळ्यात आदर होता. दुसऱ्या दिवशी सोनालीच्या शाळेचा प्रोग्रेस रिपोर्ट आला. गणितात 88%, विज्ञानात 90%. सुरेखाबाईंनी रिपोर्ट हातात घेतला आणि सोनालीला विचारलं, असं काय केलंस? सोनाली एकदम बोलून गेली, आजी, मामी शिकवतात ना मला, खूप भारी शिकवतात. आता सगळं सोपं वाटतं. सुरेखाबाईंनी हळूच वैष्णवीकडे पाहिलं, काही न बोलता. त्या रात्री मधुरा हळूच वैष्णवीजवळ आली. तू सोनालीला फार छान शिकवत आहेस. मी तुझ्यावर खूप टीका केली, पण तू कुठेच तक्रार केली नाहीस. वैष्णवी हसली. माझं काम बोलावं असं वाटतं, शब्द नाही, कृती महत्त्वाची. मधुरा गप्प झाली. त्या क्षणी तिला वैष्णवी फक्त वहिनी वाटली नाही, ती एक मैत्रीण वाटली. गुढीपाडव्याच्या दिवशी वैष्णवीने लिहिलेला छोटासा नाट्यसंवाद सुरेखाबाईंना दिला. वाचून झाल्यावर सुरेखाबाईंनी विचारलं, हे तू लिहिलंस? हो. बरंय, मग सासूचं पात्र मी करणार. वैष्णवी आश्चर्यचकित झाली. तुम्ही? हो. त्या दिवशी सगळ्यांसमोर नाटक रंगलं. सून म्हणजे परकी नव्हे, ती घराची मुळे असते. सुरेखाबाई आणि वैष्णवी दोघींच्या संवादावर टाळ्यांचा कडकडाट झाला. गुढीपाडव्याच्या कार्यक्रमानंतर घरातले वातावरण जरा हलकं झालं होतं. सुरेखाबाई जरी शब्दांनी फारसं बोलल्या नसल्या तरी नजरेत एक स्नेह होता. पण वैष्णवीच्या मनात एक प्रश्न सतत घर करत होता. सगळ्यांमध्ये आपलं स्थान बनतंय, पण अमोल, त्याचं प्रेम मला खरंच मिळतंय का? लग्नाआधी काही महिने ओळख, 1-2 वेळा भेटी, फोनवर साधे गप्पांचे संवाद आणि त्यातूनच ठरलेलं लग्न. आता सहजीवन सुरू झालं होतं, पण तरीही एक अंतर दोघांच्या मध्ये होतंच. वैष्णवी प्रेम करत होती, शब्दात, कृतीत, स्वयंपाकात, काळजीत. पण अमोलचा स्वभाव जरा गूढ, थोडासा अबोल, कामात गर्क, कधी न चिडणारा, पण फारसा जवळ न येणारा. एकदा संध्याकाळी अमोल दमून घरी आला. त्याच्या आवडत्या पोळी भाजीची चव घेताच तो म्हणाला, खूप छान झाली आहे. वैष्णवी आनंदाने म्हणाली, हे तुमच्यासाठीच केलंय, थोडं खास. अमोल हसला, थँक्स. पण त्याचं लक्ष लगेच मोबाईलकडे गेले. ऑफिसचे मेल्स, कॉल्स याच्याकडे वळले. त्या रात्री वैष्णवी उशिरा गॅलरीत उभी होती. गार वारा वाहत होता. तिच्या डोळ्यात प्रश्न होता. मी इतका वेळ त्याच्यासाठी देत आहे, पण तो का अंतर ठेवतोय? त्याच्यासाठी मी खास नाहीये का? तेवढ्यात सुरेखाबाई आल्या. पण आज त्या पहिल्यांदाच थोड्या मवाळ वाटल्या. झोपली नाहीस अजून? नाही, झोपच येईना. सुरेखाबाईंनी विचारलं. अमोलशी
भांडण झालंय का? वैष्णवी डोळे मिटून हसली. नाही, भांडण होण्यासाठी संवाद लागतो. सुरेखाबाई गप्प झाल्या. क्षणभराचं मौन. अमोल लहानपणापासून अबोला आहे. वडील गेले तेव्हा तो 10 वर्षाचा होता. त्याने दुःख गिळलं पण बोलला नाही. अजूनही तेच. वैष्णवी आश्चर्यचकित झाली. म्हणजे तो अजूनही त्या दुःखात आहे? सुरेखाबाई डोळे पुसत म्हणाल्या, तूच त्याचं जग बनवू शकतेस, पण धीराने. त्याला प्रेम दे, पण त्याच्या भाषेत. वैष्णवीने एक छोटा अल्बम तयार केला. त्यात घरातले फोटो, सोनालीचे गुणपत्रक, गुढीपाडव्याच्या नाटकाचे फोटो आणि शेवटी एक चिठ्ठी. हे सगळं तुझ्यामुळे आहे, कारण तुझ्यामुळे मी इथे आहे. तूच माझं जग आहेस, पण तूच मला तुझ्या जगात घेतलं नाहीस. मी वाट पाहते तू स्वतःहून जवळ येशील म्हणून. तुझीच वैष्णवी. ती चिठ्ठी आणि अल्बम अमोलच्या ऑफिसच्या बॅगेत ठेवते. दुसऱ्याच दिवशी सकाळी घरात नवा पाहुणा आला. मयूर, अमोलचा जुना मित्र. त्याला अमोलनेच बोलावलं होतं. दुपारी तिघे जेवताना मयूर बोलता बोलता म्हणाला, अरे वैष्णवी, अमोलने तुझ्याबद्दल खूप कौतुक केलं होतं कॉलेजमध्ये. माझी बायको अशी समजूतदार असावी, असं तो म्हणायचा. वैष्णवी आश्चर्यचकित झाली. ती पाहत होती अमोलकडे. अमोल थोडा ओशाळला. त्याच रात्री अमोलने अचानक विचारलं, तुला गाणी आवडतात ना? उद्या एक सुफी लाईव्ह म्युझिक इव्हेंट आहे. येशील माझ्याबरोबर? वैष्णवीचे डोळे चमकले. हो, येईन. त्या रात्री तिने उशिरापर्यंत कपडे निवडले, केसांची स्टाईल केली, हलकासा परफ्यूम. ती फक्त सून नव्हती, ती पत्नी होती, प्रियसी होती. सुफी गाणं सुरू झालं. तुमसे मिलके ऐसा लगा. आकाशात निरभ्र चंद्र, गाण्यात प्रेमाचं गूढ आणि शेजारी अमोल. वैष्णवी डोळे मिटून गाणं ऐकत होती. अमोल तिच्याकडे पाहत होता. तो क्षण त्याच्या नजरेत काही बदल घेऊन आला. शेवटी बाहेर पडताना त्याने तिचा हात थेट पकडला. वैष्णवी, मी खूप काळ हरवलेलो होतो, पण तू मला पुन्हा शोधायला लावतेस. ती क्षणभर स्तब्ध झाली. त्याने प्रेमाने तिचा हात हातात घेतला. पुढच्या दिवशी अमोल परगावी ऑफिससाठी गेला. ती फक्त 2 दिवसाची कमांड होती, पण वैष्णवीला सतत त्याची आठवण येत होती. त्याच्या कपाटात ठेवलेला शर्ट, कपात राहिलेल्या कॉफीचा वास आणि मोबाईलवर त्याचा गुड नाईटचा मेसेज. ती उशिरापर्यंत जागी होती. ती वाट पाहत होती. एक नवा दिवस, एक नवं नातं. दुसऱ्या दिवशी एक फोटो पाठवला. तो तिच्या चिठ्ठीसोबत असलेल्या अल्बम उघडून बसलेला होता. कॅप्शन, हे सगळं माझं आहे, पण हे मी जाणलं तुझ्यामुळे. मी तुला जास्त बोलू शकत नाही, पण तूच माझं सगळं आहेस. अमोल परत आला. त्या दिवशी संध्याकाळी दोघं गच्चीवर होते. शांत गारवा होता. अमोलने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तुझं प्रेम अबोल आहे, पण ते स्पष्ट आहे. माझं प्रेम अबोल आहे, पण ते तुझ्यासाठी आहे. वैष्णवी डोळे मिटून त्याच्याजवळ गेली. ती फक्त इतकंच म्हणाली, माझ्या सहनशीलतेचं उत्तर मिळालं. अमोल आणि वैष्णवीच्या नात्यात आता एक ऊब आहे, एक सुस्पष्ट संवाद आहे. संध्याकाळी दोघं एकत्र कॉफी घेतात, हलक्या गप्पा मारतात आणि एकमेकांच्या स्वभावाच्या खोलात खोल उतरतात. मात्र सुखाच्या प्रत्येक क्षणासोबत आयुष्य एक परीक्षा घेऊन येतच. त्या दिवशी घरात सोनालीचा वाढदिवस होता. वैष्णवीने खास तिच्यासाठी ड्रेस शिवून तयार केला होता. सोनाली आनंदात होती आणि संध्याकाळी सगळं घर झगमगत होतं. सुरेखाबाईंनीही कौतुकाने पाहिलं. हे सुंदर झालं बघ वैष्णवी, खरंच तुझ्यामुळे घरात रंग भरलाय. त्या क्षणी वैष्णवीच्या डोळ्यात समाधान होतं. पण संध्याकाळी एक फोन आला आणि नात्याच्या रंगात थोडं काळं पाणी मिसळलं. फोन होता रमेश मामा, म्हणजेच सुरेखाबाईंच्या चुलत भावाचा मुलगा.
शहरात मोठा व्यवसाय. तुझी सून दिसायला बरी आहे हो, पण खूपच मोकळेपणाने बोलते. जरा सांभाळा तिला. सुरेखाबाईंना धक्का बसला. त्याने असे काही फोटो पाठवले ज्यात वैष्णवी आणि अमोल ऑफिस पार्टीत एकत्र. अमोलचे काही मित्र तिच्याशी बोलताना. त्यात काहीही चुकीचं नव्हतं, पण कोणातून पाहिलं तर गोष्ट वेगळीच वाटू शकते. दुसऱ्या दिवशी सकाळी वैष्णवीने सोनालीला तयार करून शाळेत पाठवून नाश्त्याची तयारी केली होती. सुरेखाबाईंनी थोडंसं कठोरपणे विचारलं, काल ऑफिसच्या पार्टीत काय झालं होतं? वैष्णवी गोंधळली. काही नाही, अमोलचं प्रमोशन झाले ना, म्हणून एक छोटं सेलिब्रेशन होतं. पण काही फोटो बघितले मी, तू एका मुलाच्या खांद्यावर हात ठेवला होतास. वैष्णवीच्या चेहऱ्यावर अपमान, दुःख आणि थोडासा राग स्पष्ट दिसला. ती शांतपणे म्हणाली, माझ्या वागणुकीमुळे जर तुमचं डोकं खाली जात असेल तर मी स्वतःला विचारेन, पण दुसऱ्यांनी पाठवलेला अर्धवट फोटो म्हणजे माझं संपूर्ण व्यक्तिमत्व नाही. सुरेखाबाई गप्प झाल्या. अमोलने सगळं ऐकलं. संध्याकाळी त्याने वैष्णवीसमोर चहा ठेवला आणि हसून म्हणाला, माझा विश्वास आहे तुझ्यावर. वैष्णवीच्या डोळ्यातून अश्रू आले. तू विश्वास ठेवला ना, हेच महत्त्वाचं. तू विश्वासाची पात्र आहेस. पण बाहेरचं जग सदा शंका करतं. आपलं काम आहे एकमेकांचं कवच बनणं. गावात कुणाला तरी हे सगळं समजलं. आजी, काकू, मावशी या सगळ्या मंडळींनी एकमेकांमध्ये कुजबूज सुरू केली. सून फारच आधुनिक आहे. गेल्या वेळेस जीन्स घातली होती हिने. स्वयंपाक करते चांगला, पण हे पोक्तपण कुठून येतंय? त्या रविवारी मोठं जेवण ठरलेलं होतं. सगळे नातेवाईक जमले. वैष्णवीने एकट्याने सगळं केलं. मेनू, तयारी, सर्विंग. प्रत्येकानं तिचं कौतुक केलं, पण मागे वळून कुजबुजही केली. संध्याकाळी एक आजी म्हणाल्या, लक्ष ठेव हा बाळ, हल्लीच्या मुली शिकलेल्या असतात. त्या हळूहळू घरात वर्चस्व मिळवतात. सुरेखाबाई हसल्या. माझ्या घरात हिने वर्चस्व मिळवलं नाही, मनं जिंकलीत. त्या रात्री वैष्णवी एकटीच गच्चीत बसली होती. ती मनात विचार करत होती, माझं खरं रूप मी स्पष्ट दाखवत आहे, पण लोक नजरेने नाही, मताने मोजतात. अमोल तिच्या मागे येऊन बसला. तू हरवलेली दिसतेस. लोकांच्या बोलण्याने कधी कधी स्वतःवरच शंका यायला लागते. मी एक गोष्ट शिकली आहे, नातं जेव्हा आतून घट्ट असेल तेव्हा बाहेरचं कुठलंही वादळ तोडू शकत नाही. दुसऱ्याच दिवशी सकाळी सुरेखाबाई आणि वैष्णवी स्वयंपाकघरात चहा घेत होत्या. सुरेखाबाई म्हणाल्या, माझी आई म्हणायची, गुणी बायको ही तीच जी विरोधाच्या आवाजांवर आपलं अस्तित्व निर्माण करते. तू तशीच आहेस. वैष्णवीने हातातल्या कपाकडे पाहिलं आणि हलकं हसली. मी अजूनही शिकते, पण मी नक्कीच नातं तोडणार नाही, फक्त मजबूत करणार. मालवणच्या त्या दुपारच्या उन्हात घरात गारवा होता, पण वातावरण मात्र किंचित तणावपूर्ण होतं. सुरेखाबाईंचे बंधू श्री मोहनराव गावाहून आले होते. यावेळी त्यांच्या बोलण्यात एक मोठा प्रस्ताव होता. मी ठरवलंय, आपली जुनी वाडीतील जमीन विकून शहरात फ्लॅट घ्यायचा. तुमचेही मत सांगा, तुमचाही वाटा आहे. तुमच्या अमोलला काय वाटतं? सुरेखाबाई विचारात पडल्या. ती जमीन त्यांच्या वडिलांची आठवण होती, पण गावात तिचा फारसा उपयोग नव्हता. आता निर्णय घ्यायचाच होता. त्याच संध्याकाळी लहानशी कौटुंबिक बैठक झाली. सुरेखाबाई, अमोल, वैष्णवी, काका, मावशा सगळे एकत्र. मोहनराव म्हणाले, वाडीतील जमीन अजून किती दिवस तशीच ठेवणार? शहरात स्थिर व्हायची वेळ आली आहे. अमोल म्हणाला, एका अर्थाने बरोबर आहे, पण बाबा असते तर त्यांनी विचार केला असता, भावनांचा, मातीचा. सगळे एकटक वैष्णवीकडे पाहू लागले. तिने काही बोललेलं नव्हतं, पण तिचं मत आता सगळ्यांना महत्त्वाचं वाटू लागलं होतं.
ती एकटी गॅलरीत गेली. गावाकडच्या आठवणी तिच्या डोळ्यासमोर झरकन गेल्या. तिला तिच्या लहानपणी आजीकडे गेलेला वेळ, त्या शेणाने सावरलेल्या अंगणातल्या भाकर, त्या पानाने भरलेल्या डोहातलं गार पाणी. सुरेखाबाईंनी तिला विचारलं, तुला काय वाटतं वैष्णवी? ती थोडा वेळ शांत राहिली. मग म्हणाली, मला वाटतं आर्थिकदृष्ट्या हा निर्णय बरोबर आहे, पण एक विनंती आहे. त्या जागेचा एक कोपरा राखून ठेवूया. एक छोटी वास्तू उभारूया जिथं आपलं मूळ जिवंत राहील. एक आठवण, एक स्मृतिस्थान. सगळं घर एकदम शांत झालं. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण ते भावना होत्या, गहिवर नव्हता. सुरेखाबाई त्या रात्री तिच्या खोलीत वैष्णवीला बोलवतात. माझी सून, किती शांतपणे मोठा विचार करतेस. तुला कोण शिकवतं ग हे सगळं? वैष्णवी हसून म्हणाली, माझी आई म्हणायची, मोठं मन असणं ही स्त्रीची खरी ताकद आहे. पण ती ताकद दाखवायची वेळ येते तेव्हाच तिचं खरं दर्शन होतं. सुरेखाबाईंना एकदम आपली आई आठवली, ज्यांनी त्यांना अशाच प्रकारे मोठं केलं होतं. दुसऱ्या दिवशी मोहनराव आले. तुमचं शेवटचं ठरलं का? कारण खरेदीदार तगडा आहे. सुरेखाबाईंनी ठामपणे सांगितलं, जमीन विकू, पण एक अट आहे. एका कोपऱ्यावर 1000 स्क्वेअर फूट मोकळी जागा ठेवावी लागेल. आम्ही तिथं स्मृतिस्थळ उभारणार. मोहनराव थोडे चकित झाले, पण वैष्णवीचा चेहरा पाहून म्हणाले, सून अशी असेल तर घर नशीबवान असतं. त्या दिवसानंतर घरात जे काही मोठं बोलायचं त्यात वैष्णवीचं मत विचारात घेतलं जाऊ लागलं. कधी सोनालीच्या शिक्षणावर, कधी स्वयंपाकाच्या बदलांवर. प्रत्येक गोष्टीत तिचं मत विचारलं जाई. एकदा सुरेखाबाईंनी एक वाक्य सहज बोललं, तिचा शब्द म्हणजे आता घरातल्या लक्ष्मीचा निर्णयच आहे. वैष्णवीचा चेहरा त्या दिवशी खास उजळला होता. ती विनयाने म्हणाली, तुमच्या आशीर्वादामुळेच हे शक्य झालं. अमोलने एका रात्री विचारलं, कधी वाटलं का की तू काहीतरी गमावलं आहेस? वैष्णवी म्हणाली, गमावलंच. माझ्या सवयी, माझी माणसं, माझं स्वतंत्रपण. पण मी काहीही गमावलं असं वाटत नाही, कारण मी इथे माझं काहीतरी निर्माण केलं आहे. तो तिचा हात हातात घेतो. माझं आयुष्यही. त्या महिन्याच्या अखेरीस त्या स्मृतिस्थळाचं भूमिपूजन झालं. गावातले वडीलधारे, नातेवाईक आणि गावकरी एकत्र आले होते. सुरेखाबाई, वैष्णवी आणि अमोल तिथं होते. प्रमुख पूजेत पुजाऱ्याने विचारलं, गृहलक्ष्मीचं नाव कोणतं घ्यायचं? सुरेखाबाई म्हणाल्या, वैष्णवी, कारण आजच्या दिवसाचं सारं श्रेय हिला जातं. गावकऱ्यांनी टाळ्या वाजवल्या. वैष्णवीच्या डोळ्यात पाणी होतं, पण यावेळी हे फक्त आनंदाचं होतं. आता घरात वैष्णवीचं स्थान वेगळंच झालं होतं. प्रत्येकजण तिच्याशी सल्ला करत होतं. एके दिवशी ती किचनमध्ये चहा करत असताना तिची सासू सुरेखाबाई येऊन म्हणाल्या, तू इतकी गोड शेवया करतेस ना, विचार करते त्या शेवयांचं काही करायचं का, व्यवसाय म्हणून? वैष्णवी हसली, पण तिच्या डोक्यात नकळत बीज रुजलं. त्या दिवशी दुपारी ती आपल्या डायरीमध्ये काहीतरी लिहू लागली. गोड गोड नाव सुचलं होतं. गावाकडच्या पारंपरिक चवीनं भरलेलं एक छोटंसं फ्रूट ब्रँड. ती कल्पना अमोलशी शेअर करते. अमोल म्हणतो, मस्त आयडिया आहे ग. मी तुला वेबसाईट आणि सोशल मीडियात मदत करतो. पण सुरुवात सहज नव्हती. सुरेखाबाई थोड्या काळजीत पडल्या. व्यवसाय म्हणजे पैसा, वेळ, थकवा. घर सांभाळशील का नीट? वैष्णवी हसून म्हणाली, आई, मी घराची काळजी सोडलेली नाही, पण मला हे एकदा करायचे आहे आणि मी ते तुमच्या मार्गदर्शनाखालीच साकार करायचं ठरवलंय. हळूहळू घरात सगळ्यांनी पाठिंबा द्यायला सुरुवात केली. वैष्णवीने स्वतः तयार केलेल्या गोड शेवया, लाडू, चिरोटे, खजूर पाकिट बंद करून तयार केले. ती स्वतः जवळच्या एका महिलांच्या बचत गटात सहभागी झाली आणि आपली उत्पादने दाखवली. त्या प्रदर्शनात अनेकांनी तिच्या चवीवर प्रेम केलं. एक महिला म्हणाली,
ताई, तुमच्या शेवयांची चव मला माझ्या आजीची आठवण करून देऊन गेली. अमोलने एक छोटंसं इंस्टाग्राम पेज तयार केलं, गोड गोड बाय वैष्णवी. त्यावर फोटो, पाककृती, आठवणींचे व्हिडिओ अपलोड केले गेले. लवकरच लोक तिला ओळखू लागले. तुमचं प्रोडक्ट अगदी घरगुती वाटतं असं लोक म्हणत होते. एके दिवशी वैष्णवी बाजारातून खूप सामान घेऊन आली. सामान खाली ठेवताना तिच्या हाताला थोडीशी दुखापत झाली. सुरेखाबाई तिच्या हाताला औषध लावत म्हणाल्या, तुझं स्वप्न माझंही आहे ग आता. पुढच्या वेळी मी पण येते बाजारात. त्या दिवशी दोघींच्या नात्यात एक वेगळा गंध आला. सोनाली तिच्या कॉलेजात प्रोजेक्ट करताना म्हणाली, माझ्या मामीसारखी बिझनेस वुमन बनायचंय. काकांनी एक दिवस म्हटलं, वैष्णवीच्या नावाने आपल्या घरात लक्ष्मी आली आहे. तिचं गोड बोलणं, तिचं स्वप्न सगळ्यांनाच आपलं नशीब पालटून टाकणार आहे. एक दिवस तिने पहिला बल्क ऑर्डर मिळाला. एका हॉटेलमधून 50 बॉक्सेस चिरोट्यांचे. पण आदल्या दिवशी त्यातल्या 10 बॉक्स एकावर एक ठेवलेले जमिनीवर खाली पडले व खराब झाले. वैष्णवी रडू लागली. मी अपयशी ठरले. सुरेखाबाईंनी तिला जवळ घेतलं. याला अपयश म्हणत नाहीत, ह्याला शिकणं म्हणतात. त्या रात्री पूर्ण घर एकत्र बसून उरलेले चिरोटे पुन्हा बनवत राहिलं. सकाळी सगळा ऑर्डर वेळेवर पोहोचवला गेला. एका ग्राहकाने त्यांचं प्रोडक्ट घेतल्यावर एक चिठ्ठी पाठवली, ताई, तुमच्या पदार्थांनी मला माझ्या मुळांशी परत नेलं. आजकाल अशी पारंपरिक चव मिळत नाही. तुमचं खूप आभार. वैष्णवीने ते पत्र तिच्या देवघरात ठेवते, कारण तिला वाटतं हीच माझी खरी कमाई आहे. दिवाळीत गोडगोडचा पहिला स्टॉल मोठ्या प्रदर्शनात होता. बाहेर मोठा बॅनर होता, गोड गोड मनापासून तुमच्यासाठी. सुरेखाबाई, अमोल, सोनाली, मधुरा सगळे तिथे होते. एका रिपोर्टरने विचारलं, तुमचं प्रेरणास्थान कोण? वैष्णवी म्हणाली, माझं घर, कारण इथंच माझ्या स्वप्नांना उभारी मिळाली. गोडगोड नावाचा व्यवसाय आता चांगलाच बहरात आला होता. लोक वैष्णवीच्या पदार्थांवर प्रेम करत होते. घरात हसतमुख वातावरण होतं. सासूबाई तिच्या डावीकडे, अमोल उजवीकडे, सोनाली तिच्या स्वप्नात मग्न. पण प्रत्येक सूर्योदयासोबत सावली असतेच ना. एका संध्याकाळी वैष्णवीला एका बड्या शहरातल्या मोठ्या फूड ब्रँडकडून कॉल आला. आम्हाला तुमचं प्रोडक्ट फ्रँचायझीज पद्धतीने मार्केटमध्ये आणायचं आहे. मोठा ब्रेक आहे हा. वैष्णवी आनंदात हरवून गेली. पण त्यावेळी काहीतरी विचित्र वाटत होतं. हे सगळं खूप पटकन घडतंय. वैष्णवीने बातमी सांगितली तेव्हा अमोल म्हणाला, छान आहे, पण जरा काळजी घे. मोठ्या डील्स मागे खूप गोष्टी लपलेल्या असतात. ती हसून म्हणाली, हो रे, मी डॉक्युमेंट नीट वाचते. त्या ब्रँडनं जो करार केला त्यात छोट्या अक्षरात लिहिलं होतं, प्रोडक्टची मालकी फ्रँचायझीजकडे असेल. त्यात मूळ नावाचा उपयोग करता येणार नाही. वैष्णवीला हे समजलं तेव्हा उशीर झाला होता. ती पुरवठा सुरू करत होती. बँकेतून छोटं कर्ज घेतलं होतं आणि एक स्टोअर उघडण्यासाठी पुढचं भाडं देखील दिलं होतं. कंपनीनं तिचा ब्रँड नेमकं वापरणं बंद केलं आणि तिला बाजूला केलं. बाजारात अचानक लोक म्हणू लागले, गोडगोड आता ती वैष्णवी करत नाही. तिचं नाव कुठंच नाहीये. डीलर्सनी तिच्याशी व्यवहार बंद केले. बँकेकडून EMIचं दडपण वाढलं. घरात आर्थिक वाद सुरू झाले. अमोलचं कामही अडचणीत आलं. सुरेखाबाईंनी एक दिवस रागात येऊन विचारलं, तू इतकं मोठं पाऊल टाकताना आम्हाला न सांगता का केलंस ग? वैष्णवी रडत म्हणाली, आई, मी घरासाठीच हे स्वप्न पाहिलं होतं, पण आता वाटतं मी तुमच्यावर ओझं टाकलंय. सोनाली म्हणाली, मामी, तुझं स्वप्न संपू देऊ नको. मी माझ्या कॉलेजच्या स्पर्धेत तुझ्या कथेवर प्रेझेंटेशन देणार आहे. लोकांना खरं काय झालं ते सांगणार आहे. वैष्णवीला हिंमत मिळाली.
वैष्णवीने स्थानिक महिला गटांशी बोलायला सुरुवात केली. माझ्यासारख्या अनेक स्त्रिया फसवल्या जातात. आपण त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करूया. तिनं गोड गोड नाव नव्याने रजिस्टर केलं. मनगट, घरगुती चव, सशक्त सून. सुरेखाबाई म्हणाल्या, हा लढा फक्त तुझा नाही, आता सगळ्यांचा आहे. अमोलने एक स्फूर्तिदायक व्हिडिओ तयार केला, ज्यात वैष्णवीची संघर्ष कथा, तिने फसवणुकीनंतर पुन्हा उभं राहिलेला ब्रँड आणि मनगटचं सामाजिक काम दाखवलं. हजारो शेअर, हजारो कमेंट्स. असाच लढा हवा. ही सून म्हणजे खरा बिझनेस रोल मॉडेल आहे. महिनाभरात एका NGOने वैष्णवीला सन्मानित केलं. स्थानिक महिला उद्योजकासाठी प्रेरणास्रोत पुरस्कार. त्याच कार्यक्रमात तिच्या विरोधात असलेल्या मोठ्या कंपनीने तिला एक पत्र दिलं. तुमच्या संघर्षाने आम्हालाही शिकवलं. आम्ही आमचं नाव मागे घेत आहोत आणि तुम्हाला माफीनामा देतो. एका वर्षानंतर गावात एक नवीन स्टॉल उघडला गेला. मनगट, प्रेम आणि परंपरेची चव. सुरेखाबाई आणि सोनाली ग्राहकांना पदार्थ देत होत्या. अमोल बुकिंग बघत होता. वैष्णवी समोर उभी होती. तिच्या हाती एक पिशवी होती. त्यावर एक वाक्य लिहिलं होतं, गोड केवळ पदार्थांनी नाही तर मनानेही बनतं. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.